आता आपण पुढचा पार्ट बघूयात की जिथे आपण फूल तयार केले आहेत त्याच्यापासून हार कसा बनवायचा. तर ह्याला बॅक साईडने पॅकिंग करायला काय करायचं आहे, ग्रीन कलरचे पाईप क्लीनर घ्यायचे एक, त्याचा हाफ करायचं आहे आणि असं त्याचं गोल करून घ्यायचं आहे आणि तो ग्लू गनच्या साहाय्याने फुलाच्या बॅक साईडला चिकटून घ्यायचं आहे, म्हणजे ते आपलं फिनिशिंग चांगलं दिसतं फुलाचं आणि जे काय अस्तव्यस्त झालेलं असतं ते क्लिअर होऊन जातं. अशा प्रकारचे आपल्याला 5, 7, 9 अशी फुलं आपल्याला करून घ्यायची आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एकसारखीच करून घ्यायची आहेत सगळीच्या सगळी फुलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक पाईप क्लीनरचा छोटासा तुकडा घ्यायचा दाखवल्याप्रमाणे आणि त्यांनी 2 फुलांच्या 2 वेगवेगळ्या पाकळ्या आपल्याला एका ठिकाणी जॉईन करायच्या आहेत. व्हिडिओमध्ये दाखवले सेम तसंच करा. बॅक साईडला घ्यायचे आहे दोन्ही टोकं आणि त्याचा पिळा मारून घ्यायचा आहे बॅक साईडला. आपण हे करताना अत्यंत काळजी घ्यायची आहे की समोरासमोरच पाकळ्या आल्या पाहिजेत, नाही तर तो आपला हार घातल्यानंतर व्यवस्थित दिसणार नाही. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेम असंच आणखीन एक फूल त्याच्या खाली जॉईन करून घ्यायचं आहे दुसऱ्या एका पाईप क्लीनरच्या तुकड्याने. त्यानंतर समोरासमोर आपण 3 फुलांचे दोन्ही साईडला आपण करून घेणार आहोत. सेम जसं दाखवलेलं आहे तसंच करा. आपण बघू शकता. त्याच्यानंतर काय करायचं आहे, शेवटचं जे राहिलेलं फूल आहे ते एंडला जॉईन करायचं आहे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, म्हणजे 3 फुलं दोन्ही बाजूला व एक सेंटरला सिंगल फूल येईल. फुलं अतिशय व्यवस्थित करा, फिनिशिंग चांगलं येऊ द्या. पाकळ्या एकसारख्याच करा. एका फुलाच्या शक्यतो एकाच माणसाने पाकळ्या करा, म्हणजे त्या बारीक मोठ्या दिसत नाहीत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गणपतीच्या गळ्यात हार घालण्यासाठी आपल्याला त्याला वरतून मणी जॉईन करायचे आहे. तर एक साधा मशीनचा दोरा घ्यायचा आहे, त्याला गाठ मारून घ्यायची आहे एका पाकळीतून घालून. व बाजारामध्ये आपल्याला मोती भेटतात, गोल्डन, येलो, पिंक, व्हाईट, बरेच कलरमध्ये भेटतात. जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मोती घेऊन या व सुईतून आपण त्यांना ओवून घ्यायचे आहेत. ते सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. काळजीपूर्वक पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. मी गोल्डन आणि व्हाईट कलरचे मोती वापरलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तसे पॅटर्न करू शकता. 2 गोल्डन 2 व्हाईट किंवा पूर्णच्या पूर्ण गोल्डन किंवा पूर्ण व्हाईट किंवा तुम्हाला जो कलर पाहिजे असेल तो तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. असंच पूर्ण आपल्याला जेवढी लेंथ पाहिजे आहे त्याची तितकं तयार करून घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी